निलेश गंगाराम भोईर, व्हेरी डेंजरस, व्हेरी रिस्की प्लेयर. अनेक विक्रम आहेत या खेळाडूच्या नावावर, अनेक स्पर्धा ज्याने गाजवल्यात आणि आक्रमक हे पावित्र्य घेऊन अनेक वर्ष या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपली छाप सोडतोय. गोलंदाजी ट्रॅकवर पहिलं षटक हाताळण्यासाठी सध्याच्या घडीला ज्या गोठिली टीम कडून एक प्रमुख गोलंदाजीची भूमिका राहिली. हर्षण पाटील एक तेजतर्रार गोलंदाज आहे आणि पावसाळी स्पर्धेमध्ये हा गोलंदाज अगदी घातक गोलंदाज आहे. एक चांगली बॅटल, 4 ओव्हरची मॅच आहे. मॅचला होते सुरुवात. यष्ट्यांच्या मागे आपण जर पाहिलं तर तुषार मोहंती पाहायला मिळतील. अंपायरच्या भूमिकेत मयूर रामनाथ भोईर आणि पिंट्या कुंभार अशी जोडी पाहायला मिळेल. आज मुख्य व्यासपीठावर आपण पाहू शकाल नवी मुंबई प्रीमियर लीगचे कमिशनर आणि आमचे परममित्र, त्यांच्याच माध्यमातून एक मोठी स्पर्धा पुढच्याच आठवड्यामध्ये म्हणजे शुक्रवारी ही स्पर्धा पाहायला मिळेल. सूरज पाटील नगरसेवक चषक या टायटलने ही स्पर्धा देखील सारसोळीच्या मैदानावर आपल्याला पाहायला मिळेल. मॅचला होते सुरुवात. पहिला बॉल अगदी परफ्यूम डिलिव्हरी, पडल्यानंतर चेंडू राईज झाला, सरप्राईज झाला बॅट्समन आणि डॉट बॉलची सांगता होतीये. सूरज बाळाराम पाटील सन्माननीय नगरसेवक, त्यांच्या वाढदिवसानिमित्तानं एक मोठी स्पर्धा, एक लीग स्टेज मधली स्पर्धा असेल. इथे देखील अकोटप्प्याचा बॉल अगदी बाईच्या स्वरूपात, लेग बाईच्या स्वरूपात सिंगल मिळते आणि एक वेगळ्या फॉर्मॅटमध्ये दीपकदादा पाटील यांनी ती संकल्पना राबवली. जय गणेश सारसोळे, कुशल 11 सारसोळे यांना एकत्रित केलं आणि ही आज स्पर्धेचं आयोजन केलं. शुक्रवारी ही स्पर्धा देखील पाहायला मिळेल. भूषण पाटील असेल, त्याचबरोबर विकी भोईर असेल, योगेश भगत गॅरो, ओमी प्रकाश किणी असे 4 आयकॉन खेळाडू, 4 संघ लीग स्टेजमध्ये ही स्पर्धा पाहायला मिळेल. त्याचं सगळ्यांचंच लक्ष वेधलं या स्पर्धेने. पहिला 2 बॉलचा खेळ संपलाय. मॅचला होते सुरुवात. पुन्हा एकदा इथे ऑन दी अप खेळला आहे, चेंडू हवेत आहे. वेदांत तिथे येईल तोपर्यंत चेंडू नो मॅन्स लँडचे ते चेंडू लँड होईल आणि एकच धाव मिळते. जयेश पाटील थोडंसं स्ट्रगल करतोय. 3 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचते 2 आकड्यावर. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. हर्षण पाटील एक वेगवान गोलंदाज आहे. निलेश गंगाराम भोईर सेकंडवर पाहायला मिळते. पहिलाच बॉल अकोटप्प्याचा उडवण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक त्या खाली आहे. खूप चांगला झेल ओमकार दळवीच्या माध्यमातून आणि पहिला धक्का लागतोय टीम ऐरोली कोलिवाडा संघाला. निलेश भोईर बॅक टू द डगआउट, फलंदाज बाद. निलेश भोईर काहीसा बॅट फॉर्म आहे, कारण की मागच्या 3-4 स्पर्धा पाहिल्यात मी निलेश भोईरचा. खेळ इतका बरसला नाही, पाहायला मिळाला नाही. मंगल स्मृती चषक असेल किंवा दारावेची स्पर्धा असेल, या 3-4 स्पर्धेमध्ये निलेश भोईर आपल्या नावाला साजेशीर अशी खेळ करू शकला नाही. प्रत्येक खेळाडूच्या जीवनामध्ये असा वेळ येतोय, त्यावेळेस त्याला बॅकफुटला जावं लागतं. पण निलेश भोईर असा खेळाडू आहे, तो जिगरबाज खेळाडू आहे आणि तो कमबॅक करेल लवकरच अशी आशा संपूर्ण ऐरोली संघ करत असेल. एक गडी बाद. टीमची धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचते 2 आकड्यावर. हर्षण पाटीलचं अप्रतिम षटक. ज्या हर्षण पाटीलने राष्ट्रवादी चषक ही स्पर्धा अक्षरशः गाजवली होती आपल्या गोलंदाजीच्या जोरावर. पण मागच्या 2 वर्षात जर पाहिलं तर हर्षण पाटीलने नुसती गोलंदाजी नाही तर फलंदाजीमध्ये देखील आपली छाप सोडली आहे. म्हणूनच या टीमचा एक अष्टपैलू खेळाडू म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जातं आणि पहिल्याच ओव्हरमध्ये निलेश भोईर सारखा अडथळा त्याने दूर केलाय. पहिल्या षटकचा खेळ सुरू असताना आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ संपलाय. 2 धावा राफल करावे लागलेत. प्रीतम पाटील नवीन बॅटर, यावेळेस पुल करण्याचा प्रयत्न केला होता. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. चेंडू जातोय थ्रू द कव्हर. क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव देखील तितक्याच वेगाने पूर्ण केली जाते. 2 धावांनी टीमची धावसंख्या 4 या आकड्यावर. 5 चेंडूचा खेळ संपलाय. 4 धावा धावफलकावर लागलेत. षटक क्रमांक पहिलं सुरू असताना चांगली गोलंदाजी. हर्षण पाटीलचं कौतुक करावं लागेल. पावसाची सरीवर सरी कोसळत असताना लाईन पाहावी लागेल. लाईन मिस केली. अंपायरचा इशारा येतोय व्हाईट बॉल आणि व्हाईट बॉलच्या सहाय्याने टीमची धावसंख्या 5 या आकड्यावर. चांगलं षटक सध्याच्या घडीला सुरू आहे. शेवटचा बॉल आहे. प्रीतम पाटील एक आक्रमक खेळाडू आहे, एक संकट मोचक म्हणून पाहिलं जातं. इथे मोठा फटका लागवण्याचा प्रयत्न केला. चेंडू हवेत आहे.
तुषार मोहंती अगदी सॉफ्ट डिसमिसल. आणखीन एक धक्का लागतोय टीम ऐरोली संघाला. गावदेवी ऐरोली टीम बॅटिंग करत असताना पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 2 गडी बाद, फक्त आणि फक्त 5 धावा. टीम बॅकफूटला गेली आहे. टीम अडचणीमध्ये आहे. या अडचणीतून बाहेर काढावं लागेल. चांगली बॅटिंग करावी लागेल. टीम RSA गोठोली अगेन्स्ट. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 2 गडी बाद, 5 धावा. मुख्य व्यासपीठावर आपण जर पाहिलं तर यतीन भोईर या स्पर्धेचे प्रमुख आयोजक, त्याचबरोबर नवी मुंबई प्रीमियर लीग कमिशनर दीपकदादा पाटील, त्याचबरोबर आमचे परममित्र आणि नवी मुंबईतील उद्योजक किशोर पाटील गुप्ता सर देखील उपस्थित आहेत. त्याचबरोबर हिमांशू पाटील हे देखील आपल्याला पाहायला मिळतील. वैभव भोईर हे देखील उपस्थित आहेत. या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज या मुख्य व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच मान्यवर, त्याचबरोबर आमची PTCची संपूर्ण टीम, केतन दळवी, त्याचबरोबर संपूर्ण टीम आणि आमच्या स्कोररच्या कमेंट्री बॉक्समध्ये स्कोररच्या भूमिकेमध्ये मंदार पाटील एक चांगले स्कोरर आहेत. षटक क्रमांक 2 वेदांत म्हात्रे बच्चू गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. यंगस्टर खेळाडू आहे आणि इम्प्रेसिव्ह आणि इम्पॅक्टफुल खेळ RSA गोठोली टीमसाठी देखील केला. राजीव स्पोर्ट्स अकॅडमी हा संघ देखील आहे. यावेळेस फ्लिक करण्याचा प्रयत्न केला होता. फाईन लेग रिजन मध्ये चेंडू जातोय. JPला रिदम मध्ये यावं लागेल. JPला आता चांगली बॅटिंग करावी लागेल, कारण की निलेश भोईर आणि त्याचबरोबर प्रीतम पाटील अगदी स्वस्तात परतले. षटक क्रमांक 2 2 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 7 या आकड्यावर, 6 या आकड्यावर. इथे टप्प्याचा बॉल शॉट अंपुल करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्या खाली आहे. खूप चांगला झेलला जातोय. हितेश पाटीलच्या माध्यमातून आणखीन एक विकेटचं पतन. 3रा गडी गारत असताना 3 गडी बाद. टीमची धावसंख्या 6 या आकड्यावर. अडचणीत मध्ये आहे, संकटामध्ये आहे. गावदेवी ऐरोली टीम एक बलवान संघ मानला जातोय नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटमध्ये, पण जी बॅटिंग लाईनअप आहे ती कुठेतरी कोसळली, कारण की निलेश भोईर, त्याचबरोबर प्रीतम पाटील आणि त्यामागे मात्र जयेश पाटील देखील अपयशी ठरलाय. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये रवाना होत असताना जगदीश पगडे हा एक लांब लचक षटकार मारणारा खेळाडू म्हणून गणला जातोय. अनेक मोठमोठ्या इनिंग पाहिल्यात जगदीश पगडेचे. अनेक मोठमोठे षटकार त्याच्या बॅटमधून आम्ही पाहिलेत. आता टीम संकटामध्ये आहे, टीम अडचणीमध्ये आहे. RSA गोठोलीचं मी कौतुक करतोय. एक यंगस्टरना घेऊन आज या मॅचमध्ये निखिल पाटील देखील उपलब्ध नाहीये. एक्सपिरियन्स खेळाडू आहे, नक्कीच त्याची कमतरता जाणवेल. एक अनुभवी खेळाडू आहे. या टीमला उभं करण्यामध्ये निखिल पाटीलची खूप विशेष भूमिका राहिली आहे. तुषार मोहंती आपल्याला पाहायला मिळते. पण कौतुक करेन वेदांत म्हात्रे बच्चूचं, ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय. हर्षनने सुरुवात करून दिली, पण वेदांत मात्र देखील चांगल्या रिदमने गोलंदाजी करतोय. 3 गडी बाद. टीमची धावसंख्या फक्त 6 या आकड्यावर. जगदीश फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल अगदी स्लाइस केलाय. चेंडू जातोय थर्ड मॅन रिजन मध्ये. पहिली धाव अगदी वेगाने पूर्ण केली जाते. एका धावाने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 7 या आकड्यावर. थेंबे थेंबे तळे साचे असं म्हटलं जातं, पण इथे पावसाळी स्पर्धेमध्ये तुम्हाला धावांचा डोंगर उभा करावा लागतोय. RSA गोठोली देखील चांगली बॅटिंग लाईनअप आहे. तुषार मोहंती असेल, वेदांत म्हात्रे असेल, हर्षन पाटील सारखा खेळाडू असेल. खोलबट टप्प्याचा चेंडू जातोय थ्रू द स्क्वेअर लेग रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव देखील तितक्याच वेगाने पूर्ण केली जाते. 2 धावाने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 9 ऑन स्कोरबोर्ड. षटक क्रमांक 2 मार्गस्थ असताना शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे. इथे देखील चांगला बॉल पाहायला मिळते. पुन्हा एकदा डॉट बॉलची सांगता होते. 2 षटक अप्रतिम
दर्जाचे. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या फक्त 5 धावा. 2 गडी बाद केले होते हर्षन पाटीलने आणि वेदांत म्हात्रेचं दुसरं षटक फक्त 4 धावा आणि 1 गडी बाद या षटकामध्ये देखील पाहायला मिळाला. खूप चांगला खेळ. 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 9 या आकड्यावर. थँक्यू व्हेरी मच दीपक दादा पाटील, किशोर दादा पाटील आणि गुप्ता सर, आपलं देखील मनपूर्वक आभार आहे. थँक्यू व्हेरी मच. यस, नक्कीच आम्ही शुक्रवारच्या दिवशी सारसोळीच्या मैदानामध्ये असू. सूरज बाळाराम पाटील नगरसेवक शिक्षक आणि त्या स्पर्धेसाठी मला देखील इन्व्हाइट केलंय, त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच दीपक दादा. भरपूर प्रेम केलं तुम्ही, सातत्याने आम्हाला मोटिवेट करत राहिलात, त्याबद्दल आपला देखील मनपूर्वक आभार. पुन्हा एकदा बॅक टू क्रिकेट. यावेळेस प्लेड ऑन. आणखीन एक विकेटचं पतन. जगदीश पगडेला देखील परतावा लागेल. आणखीन एक गडी बाद होत असताना टीम अडचणीमध्ये आहे, टीम संकटामध्ये. टीम आता बॅकफुटला गेली आहे. गावदेवी ऐरोली टीम 4 गडी बाद. टीमची धावसंख्या फक्त आणि फक्त 9 धावा. आमचे घणसोली गावातील राज भोईर यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्यात आणि आमच्या सगळ्याच कॉमेंटेटरांचं कौतुक केलंय. खास करून सँडी सर असतील, त्याचबरोबर बाबू शाह असतील, यांचं कौतुक राज भोईर. थँक्यू व्हेरी मच. सगळ्यांच्याच वतीने मी आभार मानतोय. तुमचं देखील आपण ऑनलाईन मॅच बघता, आपलं देखील मनपूर्वक आभार आहे. राज भोईर यांचा नेहमीच फोन असतो. राज भोईर नेहमीच स्पर्धा पाहत असतात आणि ती रबर बॉल स्पर्धा असो किंवा टेनिस बॉल स्पर्धा असो, त्या स्पर्धेसाठी नेहमीच त्यांच्या शुभेच्छा आम्ही स्वीकार केल्या. चला, 4 गडी बाद. टीमची धावसंख्या 9 या आकड्यावर. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये राजकुमार आलाय. षटक क्रमांक 30. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज हितेश दळवी, हितेश पाटील आलाय. मागच्या षटकामध्ये झेल देखील पकडला होता हितेशने. यंगस्टर खेळाडू आहे. तुषार मोहंती कानमंत्र देत असताना हितेश पाटील सारखा यंगस्टर खेळाडू आहे. आज निखिल पाटील नाही आहे, त्याचबरोबर रोहित म्हात्रे सारखा खेळाडू या टीममध्ये नाही आहे. या 2 खेळाडूची कमतरता नक्की जाणवेल. इथे ऑन साईडला ऑन ट्राय करण्याचा प्रयत्न केला होता. मिड विकेट रिझनमध्ये हर्षन पाटील वेगाने येईल. एक धाव कंप्लीट झाली आहे, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केलाय आणि काय घडलाय, आणखीन एक विकेटचं पतन. फलंदाजाला परतावा लागेल. राजकुमार धावचीच्या स्वरूपात बाद होत असताना गडी क्रमांक बाद होईल 5वा. 5 गडी बाद. टीमची धावसंख्या फक्त आणि फक्त 11 धावा फलकावर लागलेत. 11 धावा, 5 गडी बाद. अडचणीमध्ये आहे, संकटामध्ये आहे. सुरुवात खराब झाली आहे. षटक क्रमांक 30. 4 ओव्हरची मॅच आहे. कमीत कमी 30-35 धावा कराव्या लागतील, कारण की गावदेवी ऐरोली टीमचा विचार केला तर सँडी गुप्ता सारखा गोलंदाज आहे, त्याचबरोबर संकेत सारखा गोलंदाज आहे, गौरव शिंदे सारखा गोलंदाज आहे. हे 3 प्रमुख अस्त्र आहेत, त्यामुळेच फायटिंग स्कोर उभा करावा लागेल. 30-35 धावा झाली तर मॅच मध्ये मजा येईल. दुर्वेश मनोरे ज्याच्याकडे क्षमता आहे, अनेक वेळा दुर्वेश मनोरेने तसा कारनामा केलाय. मला आठवते एक स्पर्धा होती, त्यावेळेस अनेक खेळाडू बाद झाले होते. लगातार 4 बॉलमध्ये 4 षटकार मारून आपल्या टीमला विजय मिळवून दिला होता याच दुर्वेश मनोरेने. अनेक स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी राहिली आहे. वेगवान चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला होता, लाईन मिस केली. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय, पण कौतुक करते तुषार मोहंतीचं. ज्या पद्धतीने विकेट किपिंग सुरू आहे, यशांच्या मागे उंचवर आलेले चेंडू देखील खूप चांगल्या पद्धतीने कलेक्ट केले जातात. बाबू शहा नेहमीच तुषार मोहंतींना बघितल्यानंतर थोडंसं खुश होतात, कारण की त्यांच्याच परिसरातील हा खेळाडू आहे. मॅन फ्रॉम ओडिसा. नो बॉलचा इशारा केला जातोय. अगदी दुसरा बाउन्सर चेंडू हाताळला गेला हितेशच्या माध्यमातून. नो बॉलचा इशारा केला जातोय. टीमची धावसंख्या जर पाहिली 13 या आकड्यावर. 3 चेंडूचा खेळ संपलाय. फ्री हिटचा इशारा देखील आमच्या पर्यंत अंपायर कळवतील. मयूर भोईर. षटक क्रमांक 30. हितेश पाटील गोलंदाजी ट्रॅकवर आलाय, यंगस्टर खेळाडू आहे.
यावेळी चांगला बॉल, खूप चांगली डिलिव्हरी, हार्ड लेनचा बॉल पडल्यानंतर बाउन्स झाला आणि बिट करून गेला बॅट्समनला. डॉट बॉलची सांगता होतीये. खरा बॅटिंग परफॉर्मन्स राहिले आतापर्यंत जर पाहिले तर तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. एकही मोठा फटका या इनिंग मध्ये आला नाही. इथे देखील चांगला बॉल, बॅटची एज कॉट बिहाइंड, खूप चांगला जेल तुषार मोहंतीच्या माध्यमातून हितेशला मिळते सफलता. आणखीन एक धक्का लागतोय टीम गावदेवी ऐरोली संघाला. 6वा गडी तंबूच्या दिशेने रवाना होत असताना दुर्वेश मनोरे सँडिसर जी अखेरची आशा होती ती देखील निराशामध्ये परावृत्त होते आणि फलंदाज दुर्वेश मनोरे बाद होतोय. मागच्या मॅच मध्ये ऐरोली कोलिवाडा संघ खेळताना दिसला. या मॅच मध्ये गावदेवी ऐरोली संघ खेळताना दिसतील. एकाच गावातील 2 संघ आणि तितकेच ताकदवान 2 संघ आपल्याला पाहायला मिळतील. पण सध्याच्या घडीला जर पाहिलं तर गावदेवी ऐरोली टीम कुठेतरी बॅकफूटला गेली आहे, अडचणीमध्ये आहे. दावा करावा लागतील. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गौरव शिंदे वास्तविक गोलंदाज आहे, पण जिथे गरज असते त्या वेळेस धावा करणं गरजेचं आहे. शेवटचा बॉल, हितेश पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. इथे देखील चांगला बॉल पाहायला मिळते. डॉट बॉलची सांगता होते. षटक क्रमांक संपला गेले तिसरं. 3 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या फक्त आणि फक्त 13 धावा. या षटकामध्ये देखील फक्त 4 धावा पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये हर्षन पाटीलने 5 धावा देऊन 2 गडी बाद केले. दुसरे षटक वेदांत म्हात्रेने 4 धावा देऊन 1 गडी बाद केले आणि तिसरे षटक हितेश पाटीलचं 4 धावा देऊन 2 गडी बाद केले. एक धावचीच्या स्वरूपात बाद होताना पाहायला मिळाला. 3 षटकांचा खेळ संपलाय. 13 धावा दाखल करावं लागलेत. अखेरचं षटक आहे आणि अखेरचं षटक कुठला गोलंदाज वापरला जाईल? तुषार मोहंती. राकेश आणि गौरव अशी जोडी पाहायला मिळते. शेवटचं षटक, तुषार मोहंती गोलंदाजी ट्रॅकवर, राकेश ट्रॅकेटवर आहे. अखेरचे षटक आहे. मोठी धावा कराव्या लागतील. पहिला बॉल उडवलाय. पहिला मोठा फटका येत असताना राकेशच्या बॅट मधून आलाय. लॉंग ऑफला क्लिअर करणारा पहिला अफलातून स्ट्रोक चेंडू सीमारेषा पार. षटकार करावा लागतील धावा. धावांची गरज आहे. कमीत कमी या षटकामध्ये 15 ते 20 धावापर्यंत मजल मारावे लागेल. राकेशच्या बॅट मधून षटकार आलाय. इथे देखील दुसरा लगातार येतोय. ज्या धावांसाठी टीम बरचत होता, झगडत होता, आता या धावा मात्र वेगाने धावत असताना राकेशच्या बॉलवर 2 षटकार. ज्या 13 धावा करण्यासाठी गावदेवी ऐरोली टीमला 18 बॉल खर्च करावे लागल्या, पण अखेरच्या षटकामध्ये पहिल्या 2 बॉलमध्ये 12 धावा कंप्लीट केल्या. टीमची धावसंख्या 25 आकड्यावर. अब आएगा मजा. शेवटचे 4 बॉल शिल्लक आहे. चला बॉल पूर्व. राकेश हा मात्र संकटामध्ये धावून आलाय गावदेवी ऐरोली टीमसाठी. बघा विकेट कीपरच्या मागे बॉल्स आहेत, ते आपण घेऊ शकता, पण चॉईस करू शकता. दोन चेंडूमध्ये 2 षटकार लगवले गेलेत राकेशच्या माध्यमातून. यावेळी देखील टप्प्याचा बॉल पुल करण्याचा प्रयत्न केला होता. पहिली धाव वेगाने पूर्ण केली जाते. वेगाने क्षेत्ररक्षक येईल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल आणि 2 धावा कंप्लीट होत असताना 1 शॉटचा इशारा केला जातोय. टीमची धावसंख्या 26-26. राकेश चांगली बॅटिंग करतोय. पहिल्या 3 बॉलमध्ये फक्त आपल्या 13 धावा आपल्या खात्यामध्ये जमा करतोय. टीमची धावसंख्या 26 आकड्यावर. 26 ऑन स्कोर बोर्ड. आमचे परममित्र धनेश भोईर यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. नेहमीच ऐरोली नगरीमध्ये ज्या ज्या वेळेस समालोचनासाठी जातो त्या वेळेस सगळ्यांचंच प्रेम नेहमीच लाभतं. या सगळ्यांचं सरसे स्वागत आहे. येथे लाईन पाहावी लागेल. लाईन मिस केली आहे. तुषार मोहंती चुका करतोय.
धावा कुठेतरी थांबल्या होत्या, त्या धावा आता बरसत असताना अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. टीमची धावसंख्या 27. यावेळी आडव्या बॅटने फटका चांगला आहे, गॅप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. पहिली धाव वेगाने पूर्ण केली जाते, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाणार नाही. दोन्ही बॅटरला एकत्र धावावं लागेल, कुठलीही स्ट्राईक रोटेट केली जाणार नाही. या स्पर्धेचा नियम आहे, त्या नियमाचं पालन प्रत्येकाने करावं लागेल. चला नेक्स्ट मॅच साठी मी प्रियदर्शनी बेलापूर टीम आणि जय स्मृती राबाड्या या दोन्ही टीमचे कॅप्टनला विनंती करतोय की लगेचच टॉस साठी या. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. प्रियदर्शनी बेलापूर वर्सेस जय स्मृती राबाडे. इथे चांगला बॉल पाहायला मिळतोय, डॉट बॉलची सांगता होतीये, कमबॅक केलाय. टीमची धावसंख्या 28. शेवटचा बॉल शिल्लक आहे या इनिंगचा. एक मोठा फटका आला तर नक्कीच 34 धावा होतील, 35 धावा मागच्या मॅच मध्ये डिफेंड झाल्या होत्या आणि अशा तऱ्हेने डॉट बॉलची सांगता होते. षटक क्रमांक संपले गेले 4. 4 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये तब्बल 27 या आकड्यावर. 28 या आकड्यावर 29 धावांचं टार्गेट उभं केलंय येणाऱ्या 24 बॉल मध्ये. बघूया जी ढासळलेली बॅटिंग कुठेतरी सावरण्याचा प्रयत्न राकेशने केला. अगदी 13-14 धावा त्याच्या बॅटमधून आला. 27, 28, 29 धावांची मजल मारली. तर 29 धावांचं टार्गेट कशा पद्धतीने RSA गोठिवली पार करेल आणि कशा पद्धतीने या धावा डिफेंड केल्या जाईल बघूया या मॅच मध्ये काय होतं. तोपर्यंत कुठे जाऊ नका, तुम्ही पाहताय लफडा चषक 2024 चा हा घमासान. ब्रेक नंतर पुन्हा एकदा भेटू. धन्यवाद. चला ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. जुगाव मित्र मंडळ जुगाव आयोजित लफडा चषक 2024 पावसाळी रबर बॉल स्पर्धा आणि नेक्स्ट मॅच साठी पुन्हा एकदा मी कॉल करतोय प्रियदर्शनी बेलापूर वर्सेस जयेश स्मृती राबाडे या दोन्ही टीमचे कॅप्टनला विनंती करतोय. चला तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रवाना होत असताना तुषार मोहंती आणि हर्षन पाटील हे दोन खेळाडू आहेत सलामी वीर म्हणून आणि हे दोन खेळाडूंवर भरपूर जबाबदारी असेल. जरी सँडी सर 29 धावा असतील तरी देखील टीम गावदेवी एरवली टीमकडे चांगली गोलंदाजी आहे. सँडी गुप्ता असेल, त्याचबरोबर गौरव शिंदे सारखा खेळाडू असेल, संकेत कांबळे सारखा खेळाडू असेल. हे गोलंदाज मध्ये एक अव्वल दर्जाचे गोलंदाज आहे. 29 धावांचे टार्गेट आहे. 24 बॉल 29 धावा करायचे.
पहिल्या षटकाची जबाबदारी कुठल्या गोलंदाजावर दिली जाईल याकडे थोडीशी चर्चा झाली. त्यानंतर फायनली गोलंदाजी ट्रॅकवर येतोय. तर गोलंदाजी ट्रॅकवर सँडी गुप्ता येतोय. संदेश गुप्ता एक वेगवान आणि तेज तरार गोलंदाज मानला जातोय नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा. पाऊसचा ही स्पर्धा मला आठवते की RSAच्याच मैदानावर मेडन ओव्हर हाताळली गेली होती याच सँडी गुप्ताने आणि बेस्ट बॉलरचा किताब आपल्या नावी केला होता त्या स्पर्धेमध्ये. अनेक स्पर्धेमध्ये अगदी कंजूस गोलंदाजी सातत्याने राहिले सँडी गुप्ताची. या मॅचमध्ये एखादं षटक चांगलं हाताळावं लागेल आणि एखादी विकेट प्राप्त झाली तर नक्कीच या मॅचमध्ये कमबॅक करायला मिळेल गावदेवी ऐरोली टीमला. बॅटिंगमध्ये अपयशी ठरलेला संघ मात्र गोलंदाजीमध्ये कशा पद्धतीने परफॉर्मन्स करतोय त्याकडे लक्ष असेल. पण गोलंदाजीचा डिपार्टमेंट ज्या पद्धतीने RSA गोटोलीने बजावला सगळ्याच गोलंदाजाचं मी कौतुक करेन. शेवटचं षटक वगळता पहिल्या 2 बॉलवर 2 षटकार जरूर लगवले होते तुषार मोहंतीच्या, पण त्यानंतर देखील कमबॅक केलाय. पावसाचा जोर वाढेल त्यात तीळ मात्र शंका नाही. RSA गोटोली टीम एक चांगला संघ मानला जातोय आणि या टीमने देखील भरपूर मोठमोठ्या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी केली. यस आमचे सगळेच मित्र आज उपस्थित आहेत. पहिलं षटक सँडी गुप्ता. पहिला बॉल टॉपेज लागलाय त्या खाली क्षेत्ररक्षक आहे. पहिल्याच बॉलवर तुषार मोहंती सारखा मोठा अडथळा पार होत असताना पहिला धक्का लागतोय RSA गोटोली संघाला. तुषार मोहंती बिग मॅन बॅक टू द पवेलियन. मोठी विकेट प्राप्त झाली आहे. पहिल्याच बॉलवर सँडी गुप्ताने विकेट काढली आहे. इम्पॉर्टंट विकेट प्राप्त झाली गावदेवी ऐरोली संघासाठी आणि विजयाचं थोडंसं आशा पल्लवित होत असताना लो स्कोर मॅच आहे पण अनेक वेळा लो स्कोर देखील हाय व्होल्टेज होताना पाहायला मिळालेत. पहिल्या षटकावर व्हेरी फर्स्ट बॉलवर तुषार मोहंती परतलाय. मोठा धक्का लागतोय RSA गोटोली संघाला. 29 धावा जरी असल्या तरी धावा कराव्या लागतील. एक गडी बाद 0 खराब सुरुवात. नवीन बॅटर वेदांत मात्रे बच्चू फलंदाजीसाठी आला. अनेक स्पर्धेमध्ये या बच्चूने कमालीची बॅटिंग केली. HPL जी होळी स्पर्धा होती, होळी प्रीमियर लीग होती, त्यामध्ये देखील चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आणि चांगली बॅटिंग आम्ही सातत्याने पाहिले. वेदांत मात्रे बच्चू. चला टीम राबाडे आणि टीम बेलापूर लगेचच रिपोर्टिंग करा. या मॅच संपल्या लगेचच आपण मॅच खेळणार आहोत. वेगवान चेंडू तेज तरार चेंडू पडल्यानंतर स्किड झालाय. घातक गोलंदाज आहे सँडी गुप्ता. अप्रतिम गोलंदाज आहे. या खेळपट्टीवर अशा वेगवान गोलंदाजाचा बोलबाला राहिलाय. त्यामुळेच हे इम्पॉर्टंट षटक ची जबाबदारी निलेश भोईर आणि टीमने सँडी गुप्तावर बजावली आहे. यावेळी स्पूल करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू जातोय मिड विकेट रिजन मध्ये. एकच धाव मिळते. 3 बॉलचा केस संपलाय. टीमची धावसंख्या 1 या आकड्यावर. इक्वेशन जर पाहिलं तर 21 बॉल आणि 21 बॉल मध्ये 28 धावा करायचे आहेत. 8.0च्या रिक्वायर्ड रन रेटने या धावा करायचे आहेत. हर्षन पाटील स्ट्राईक एंडवर पाहायला मिळतोय. अंकुट टप्प्याचा बॉल अगदी अंपायरचा कॉल येते. वाईट +1 अशा 2 धावा मिळतील. 1 फॉर द ओव्हर. एक बाउन्सरची ताकीद दिली आहे. थोडीशी नाराजी व्यक्त केली आहे सँडी गुप्ताने. 2 धावा जरूर मिळतील. एक धाव महत्वाची आहे. इच अँड एव्हरी रन्स इज इम्पॉर्टंट. आज सकाळपासून पाऊस धुवाधार बरसलाय सँडी सर. या मेगा सॅटरडे संडे मध्ये पावसाची बॅटिंग पाहायला मिळेल. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तयार. यावेळी देखील अगदी डोक्याच्या जवळून चेंडू जातोय. एक धाव मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 4 या आकड्यावर. आतापर्यंत चेंडू जर पाहिले तर 4 चेंडूचा केस संपलाय.
पावसाचा जोर वाढतोय, पण हा क्रिकेट असा आहे की कितीही पाऊस आला, कितीही पावसाचा जोर असला तरी सामना थांबणार नाही. हे आहे पावसाळी क्रिकेट. आणि त्याच पावसाळी क्रिकेटचा मनमुराद आस्वाद लुटत असताना ऑनलाईन सगळ्याच प्रेक्षकांचा मनपूर्वक आभार आहे. यावेळेस देखील चांगला बॉल पाहायला मिळते. हार्ड लेनचा बॉल पिक करणं थोडंसं कठीण जात आहे. डॉट बॉलची सांगता होते. प्रत्येक बॉल इथे मॅचचं इक्वेशन बदलेल, प्रत्येक डॉट बॉल मॅचचं समीकरण बदलेल. आता समीकरण आलाय म्हणजेच 19 बॉल आणि 19 बॉलमध्ये करायचे 25 धावा. इथे देखील चेंडू जर पाहिला तर बाईटच्या स्वरूपात सिंगल मिळते. षटक क्रमांक संपला गेले. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 5 या आकड्यावर, ज्याची सुरुवात गावदेवी ऐरोली संघाची झाली होती. 1 गडी बाद 5 धावा. तशी सुरुवात RSA गोटुली टीमची देखील झाली आहे. आता समीकरण जर पाहिलं तर 18 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 18 मध्ये करायचे 24 धावा. तर पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 5 धावा 1 गडी बाद. आता गरज आहे 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये करायचे 24 धावा. सँडी गुप्ताचं षटक अप्रतिम राहिलं. त्यांनी काम आपलं केलं, कारण की पहिल्या विकेटचं पतन झालं होतं पहिल्याच बॉलवर. आता गोलंदाजी ट्रॅकवर गौरव शिंदे, आणखीन एक तेजतर्रार गोलंदाज. हे दोन प्रमुख गोलंदाज या मॅचचा निकाल कशा पद्धतीने जाईल, या मॅच कुठल्या सिच्युएशन जाईल, हे दोन गोलंदाज ठरवतील. सँडी गुप्ताचं षटक झालं. 5 धावा खर्च केल्या, 1 गडी बाद केले. आता षटक क्रमांक 2. यावेळेस पहिल्याच बॉलवर चेंडू उडवला. क्षेत्ररक्षक आहे आणि फलंदाज बाद होत असताना वेदांत म्हात्रे बच्चूच्या विकेटचं पतन. अंपायर पिंट्या कुमार, तो स्टंप आहे नॉन सेकंडचा, तो कृपया आपण सरळ करा. 2 गडी बाद 5 धावा. 29 धावा. इथे डिफेंड करत असताना काही गोलंदाजी होतीये. 2 गडी बाद अगदी स्वस्तात परतले. वेदांत म्हात्रे बच्चू परतलाय. तर 2 गडी बाद. टीमची धावसंख्या 5 या आकड्यावर. 17 बॉल आणि 17 बॉलमध्ये 24 धावांची आवश्यकता. मॅचमध्ये कमबॅक केलंय गावदेवी ऐरोली टीमने. मी मगाशीच म्हटलं होतं धावा जर 29 असल्या तरी देखील या धावा कराव्या लागतील. आणि मागच्या षटकाच्या पहिल्याच बॉलवर सँडी गुप्ताने विकेट प्राप्त केली होती आणि याच षटकाच्या पहिल्या चेंडूवर इथे पुन्हा एकदा गौरव शिंदेने विकेट प्राप्त केली. 2 गडी बाद. टीमची धावसंख्या 5 या आकड्यावर. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मंदार आलाय. रणवेमध्ये अडथळा येतोय, व्यक्त येतोय. पाऊस बरसलाय, अगदी मैदानामध्ये जलमय झालाय. तरी देखील हा सामना थांबणार नाही, ही मॅच थांबणार नाही. हे आहे पावसाळी क्रिकेट. वेगवान चेंडू, भन्नाट वेग धारण केले. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय अंपायरच्या माध्यमातून. व्हाईट +1 अशा 2 धावा मिळतील. वेगवान चेंडू, अगदी भन्नाट वेग पाहायला मिळाला. व्हाईट बॉलचा इशारा. 2 धावा जरूर मिळतील. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 7 या आकड्यावर. हर्षन पाटीलवर मोठी जबाबदारी असेल आणि 2 खेळाडू परतल्यानंतर मात्र हर्षन पाटील कशा पद्धतीने बॅटिंग करतोय आणि मंदार त्याला साथ देतोय, याकडे RSA गोटोली टीमचं भवितव्य आहे. गौरव शिंदे पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर येतोय. षटक क्रमांक 2.
वेगवान चेंडू पुल करण्याचा प्रयत्न केला होता, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचेल, एकदम कंप्लीट झाली. एक एक धावासाठी झगडावा लागतोय, संघर्ष करावा लागतोय टीम RSA गोठवली संघ. टीमची धावसंख्या 8 या आकड्यावर, 8 धावा धावफलकावर लागलेत. अजूनही जर पाहिलं तर 21 धावांची आवश्यकता आहे. 16 चेंडू 21 धावा. मॅच ऑन आहे, दोन्ही टीमला संधी आहे. RSA गोठिली वर्सेस गावदेवी ऐरोली. इथे चांगला बॉल पाहायला मिळते, मिस केलाय, बाईच्या स्वरूपात सिंगल मिळते. इतका तेज तराला गोलंदाजी, सिंगलने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 9 या आकड्यावर. 20 धावांची अजूनही आवश्यकता. 15 बॉल 20 धावा, 15 मध्ये 20 करायचे आहेत. खूप चांगली मॅच पाहायला मिळते, चित्तथरारक सामना आहे. कुठला संघ बाजी मारेल, कुठला संघ पुढच्या फेरीत जाईल त्याकडे लक्ष असेल. चला प्रियदर्शनी बेलापूर आणि जयेश स्मृती राबाडे टीम प्लीज या, रिपोर्टिंग करा टॉससाठी. नेक्स्ट मॅच. इथे फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहे. पहिली धाव कंप्लीट झाली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल की काय, आणि दुसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न केला जातो आणि 2 धावा कंप्लीट होत असताना चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. एक एक धाव फार महत्वाची आहे, एक एक धावायला फार महत्व आहे या मॅच मध्ये. मॅच ऑन आहे. 2 धावाला टीमची धावसंख्या 11 या आकड्यावर. 11 धावा धावफलकावर लागले. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ असताना आता 14 बॉलचा खेळ बाकी आणि 14 बॉलमध्ये 18 धावा करायचे. एखादा मोठा फटका RSA गोठिली टीमला विजयापर्यंत पोहोचवेल, एखादे विकेट मॅच मध्ये कमबॅक करेल. इथे देखील चांगला बॉल पाहायला मिळतोय, डॉट बॉलची सांगता होतीये. पडल्यानंतर चेंडू काहीसा खाली राहिलाय, अजूनपर्यंत कुठलाही मोठा फटका पाहायला मिळाला नाही. असं चित्र मागच्या इनिंग मध्ये देखील पाहायला मिळालं. पहिल्या 3 ओव्हरमध्ये एकही मोठा फटका पाहायला मिळाला नाही, पण शेवटच्या षटकामध्ये पहिल्या 2 बॉलवर 2 षटकार लगवले राकेशने. तिथे कुठेतरी मॅच स्कोर जाऊन पोहोचला 28 वर. 29 धावांचं टार्गेट आहे. 4 ओव्हरमध्ये 29 धावा. इथे देखील चांगला बॉल पाहायला मिळतोय, डॉट बॉलची सांगता होती. षटक क्रमांक संपले गेले, दुसरं 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 11 या आकड्यावर. आता समीकरण आलाय 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये करायचे तब्बल 18 धावा. 12 चेंडू 18 धावा, जिकडे 8 ची सरासरी होती आता ती सरासरी जाऊन पोहोचते 9 या आकड्यावर. बघा मागच्या इनिंगची सुरुवात जर पाहिली तर 2 ओव्हरचा खेळ आपण पाहिला होता, ज्यावेळेस बॅटिंग करत होती गावदेवी ऐरोली संघ. 2 ओव्हरमध्ये 2 गडी बाद 9 धावा, 3 गडी बाद 9 धावा अशी सिच्युएशन होती टीम गावदेवी ऐरोली संघाची. आणि आता मात्र दुसऱ्या इनिंगमध्ये टीम RSA गोठिवली बॅटिंग करत असताना 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 गडी बाद 11 धावा धावफलकावर लागलेत. 12 बॉल 18 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज राकेश आलाय. ज्या राकेशने 2 षटकार मारून आपल्या टीमला योगदान दिलं होतं आणि शेवटच्या षटकामध्ये बऱ्याच धावा आल्या होत्या, 15 धावा खर्च झाल्या होत्या. गोलंदाजी ट्रॅकवर राकेश आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राईक एंडवर फलंदाज मंदार, जबाबदारी असेल मंदारवर देखील. इथे देखील टप्प्याचा बॉल पडल्यानंतर स्किड झालाय. डॉट बॉलची सांगता होतीये. डॉट बॉलची पर्सेंटेज सँडी सर कुठेतरी पाहायला मिळतील. अगदी टेस्ट क्रिकेटमध्ये ज्या पद्धतीने गोलंदाजी होते त्या पद्धतीने आपल्याला या मॅचमध्ये पाहायला मिळतील. पुन्हा एकदा शेप आउट करण्याचा प्रयत्न केला होता. बघा स्ट्राईक रोटेट होणार नाही याची नोंद घ्या, त्यामुळेच दोन्ही बॅटरला एकत्र धावावं लागेल. लगातार 2 डॉट आले. इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता, शराचा वेध घेतला. शॉटचं मिड विकेट रिझनमध्ये चेंडू जाईल तोपर्यंत सिंगल मिळते. 1-1 धावासाठी
फार कष्ट करावे लागतात, फार संघर्ष करावा लागतोय. RSA गोटिवली टीम फक्त 29 धावांचं टार्गेट होतं, म्हणूनच कुठलंही टार्गेट तुम्हाला विजयाची गॅरंटी देऊ शकत नाही आणि कुठलंही टार्गेट इथं सोपं किंवा मोठं नसतं. इथे देखील चांगला स्ट्रोक लगवण्याचा प्रयत्न केला होता, बाईटच्या स्वरूपात सिंगल मिळते. हर्षण पाटील स्ट्रगल करतोय. आता 21 जाऊन पोचले. 8 मध्ये करायचे 16 धावा. 8 चेंडू 16 धावा. मॅच होती कुठे, मॅच आली कुठे. दोन्ही संघाला समसमान संधी आहेत. एखादा मोठा फटका RSA गोटिवली टीमला विजयाच्या दिशेने घेऊन जाईल. इथे आणखीन एक चांगला चेंडू पाहायला मिळते. पुन्हा एकदा चेंडू जातोय गोशांकित क्षेत्रामध्ये. सिंगल मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 14 या आकड्यावर. 7 बॉल 15 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. व्हेरी रिस्की विकेट असं म्हटलं जातं. ही खेळपट्टी फार घातक आहे बॅटरसाठी. हर्षण पाटील एखादा मोठा फटका मॅच मध्ये कमबॅक करून देईल. इथे देखील पुन्हा एकदा डॉट बॉलची सांगता होती. अगदी हातबल झालाय. षटक क्रमांक संपला गेलाय. इथे 3 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 14 या आकड्यावर. आता समीकरण जर पाहिलं तर 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये करायचे 15 धावा. मॅच होती कुठे, मॅच आली कुठे. हेच आहे क्रिकेट आणि याच क्रिकेटचा घमासान आपण लफडा चषक 2024 मध्ये पाहतोय. या दमदार क्रिकेटचा दमदार स्वागत या पावसाने केल्या आणि मॅच आता येऊन ठेपली. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये करायचे 15 धावा. चला मॅचला होते पुन्हा एकदा सुरुवात. 6 बॉलचा खेळ बाकी. 6 बॉल करायचे 15 धावा. स्ट्राईक एंड मंदार पाहायला मिळतोय आणि दुर्वेश मनोरेच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. शेवटचं षटक आहे, इम्पॉर्टंट षटक आहे. ज्या शेवटच्या षटकामध्ये तुषार मोहंतीने धावा खर्च केल्या होत्या 15, त्याच धावा आता कराव्या लागतील. पहिलाच बॉल अगदी डॉट बॉलची सांगता होतीये. 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये करायचे 15 धावा. व्हॉट अ मॅच. सुपर डुपर मुकाबला. यावेळेस कुटप्प्याचा बॉल अगदी ऑन दी अप खेळलाय. चेंडू जातोय ऑन साइडला. स्ट्राईक रोटेट झाली आहे. 4 बॉल मध्ये करायचे 14. 4 चेंडू 14 धावा. व्हॉट अ मॅच. काय कमबॅक केलाय, काय पलटवार केलाय. मी मॅच सुरू होण्यापूर्वीच सँडी सर म्हटलं होतं की गावदेवी ऐरोली टीमकडे गोलंदाजाचा तोफखाना आहे. सँडी गुप्ता, गौरव शिंदे या 2 गोलंदाजांनी कमबॅक करून दिलं आणि मागचं षटक राकेशने खूप चांगली गोलंदाजी केली. 4 बॉल 14 धावा. 2 मोठे हिट करावे लागतील. राकेश आपण पाहू शकाल. राकेश षटकानंतर मात्र दुर्वेश मनोरे गोलंदाजी ट्रॅकवर आला. RSA गोटिवली टीम. इथे लाईन पाहावी लागेल. अंपायरचा इशारा येत नाहीये. डेड बॉलचा इशारा केला जातोय. डेड बॉलचा इशारा केला जातोय. 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये करायचे 14 धावा. 4 चेंडू 14 धावा. यावेळेस फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचेल की काय. राकेश प्रयत्न करेल. पहिली धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो. दुसरी धाव देखील तितक्याच वेगाने पूर्ण करत असताना 2 धावा कंप्लीट झाल्यात. आता इक्वेशन जर पाहिलं तर 3 बॉल 12 धावांची आवश्यकता. 3 चेंडू 12 धावा. 12 धावा 3 चेंडू. हा बॉल फार इम्पॉर्टंट असेल. 2 मोठे हिट करावे लागतील हर्षण पाटीलला. यावेळेस फटका चांगला आहे. चेंडू ऑन साइडला जातोय. प्रीतम पाटील वेगाने येईल. पहिली धाव घेण्याचा प्रयत्नच केला जात नाहीये. 2 बॉल 12 धावा. स्वतःवर विश्वास दाखवतोय. सुपर गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे. कॅप्टनशिप जर पाहिली तर खूप चांगल्या पद्धतीचे कॅप्टनशिप
निलेश भोईर यांच्या माध्यमातून आता 2 बॉल 12 धावा, 2 चेंडू 12 धावा. हर्षण पाटील जो संघर्ष केलाय, ज्याने स्ट्रगल केलाय, त्याला मात्र या बॉलवर मोठा हिट करावा लागेल. 2 चेंडू 12 धावा. इथे पाहू शकाल चेंडू डॉट बॉलची सांगता होतीये. मॅच मध्ये पकड निर्माण केली गावदेवी एरोली संघाने. लाजवाब सामना, काय अप्रतिम गोलंदाजी राहिली. 29 धावा 24 बॉल मध्ये डिफेंड होताना पाहायला मिळाल्या आणि या बॉलवर देखील डॉट बॉलची सांगता होतीये आणि गावदेवी एरोली संघ हा सामना विजयी संपादन करतोय, आपल्या नावी करतोय. वेल प्लेड गावदेवी एरोली आणि हार्ड लक RSA गोटुली टीम या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला त्याबद्दल आपला मनपूर्वक आभार आहे. चला नेक्स्ट मॅच च्या टॉस साठी प्रियदर्शनी बेलापूर वर्सेस सिद्धू कोळी आमच्या सोबत जॉईंट होतील आणि त्याचबरोबर सामना असेल जय स्मृती राबाडे टीम. चला राबाडे टीमचा कॅप्टन देखील आमच्या सोबत जॉईंट व्हा. ब्रेक नंतर पुन्हा एकदा येऊया, कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूया बदल आणि आमच्या समवेत ऐकूया गोठुली टीमचा कॅप्टन प्लीज तुषार मोहंती, वेदांत म्हात्रे प्लीज आपण आयोजकांशी संपर्क साधा आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूया बदल. ऐकूया कॉमेंट्रीची बुलेट ट्रेन बाबूशाह येथील मायक्रोफोनवर ऐकूया त्यांच्याच वाणीतून ह्या मॅचची कहाणी. धन्यवाद.